ज्या घरांमध्ये दररोज श्री सूक्त पठण होते त्या घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही. 2. लाल रंगाच्या रेबिनमध्ये तांब्याची एक नाणी मुख्य प्रवेशद्वाराजवळ बांधायचे आहे. ते बांधल्यामुळे घरामध्ये सुख शांती व धान्याची भरभराट होते. 3. प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण करायचे आहेत. असे केल्याने धनलाभ होतो. 4. गुरुचरित्राचा 10वा अध्याय नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय दररोज वाचायचा आहे. 5. कोर्ट कचेरी याच्या फेरा बराच वेळा त्रासदायक आणि यातना काहींना देत असतात. अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा व गुरुचरित्राचा 4वा अध्याय रोज 2 वेळेस तुम्हाला वाचायचा आहे. 6. नामस्मरणाची शक्ती ज्या घरात एक तरी भक्ती व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबातील व्यक्ती केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे देखील जावे लागते. 7. शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित म्हणायचा आहे किंवा तुम्हाला रेकॉर्डिंग सुरू ठेवायचा आहे.